आजची प्रार्थना भक्ती आपण सुरुवात करू. आणि सुरुवातीला आपण आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू सुरुवातीची. आणि सुरुवातीची प्रार्थना करून आपण आजच्या भक्तीला सुरुवात करू. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आता पण तू आम्हाला सांभाळला, आता पण परमेश्वरा तुझी कृपा आणि तुझी दया आम्हाला पुरवली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आजचा दिवस तुम्ही आशीर्वादाचा करा. प्रभुदेवा, होणारी भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा तो आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे. आणि प्रभुदेवाची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा प्रभुदेवा, जे ऑनलाईनच्या रीतीनं प्रभुदेवा या भक्तीमध्ये जुळतील त्या सर्वांना आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्वांना तुमचा पवित्र स्पर्श करा, सर्वांना तुम्ही अनुग्रह करा, आशीर्वादित करा. आणि याच्या भक्तीद्वारे परमेश्वरा आमचं गौरव नव्हे तर परमेश्वरा तुमचं अधिक गौरव व्हावं, यासाठी परमेश्वरा तुम्ही सहाय्य करा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभुदेवा. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुमच्या मानात देत आहे. आम्ही आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुमच्या हातामध्ये देत आहे. तो आम्हाला चालव आणि तो आम्हाला प्रभुदेवा तुझ्या गौरवासाठी प्रभुदेवा उपयोग कर. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूनात करतो म्हणा एका विद्या. आमेन. यावेळी आपण एक स्तोत्रसंहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 95 अध्याय आपण वाचू. स्तोत्रसंहिता 95. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करतात त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळ पाहू. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले. 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आणि 1, 2, 3 मध्ये सुंदर सांगत आहे की या हो या, परमेश्वराचा जय जयकार करा. यामध्ये सांगत आहे की आपण सर्वजण एकत्र येऊ आणि काय करू, परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. आणि आजचा दिवस आहे की आपण आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करावा. आपण आपल्या जिवंत देवाचा काय करावा, जय जयकार करा. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. कारण आपला परमेश्वर हा थोर देव आहे आणि सर्व महान असा परमेश्वर आहे. म्हणून त्या देवाची स्तुती आराधना आपण करणार आहोत. आणि यावेळी आपण आनंद भरला हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन त्या देवाची आपण काही वेळ आराधना करू आणि त्या देवाचा आपण गौरव करू. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला. मार चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. मार चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. इतका चांगला येशू माझा स्वतः झाला, इतका चांगला येशू माझा स्वतः झाला. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले.
पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. पापात असणारे, अंधकारात चालणारे, पापात असणारे, अंधकारात चालणारे. मी स्वर्गात नवे गीत गातो, मी स्वर्गात नवे गीत गातो. आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू, आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, ओ महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, ओ महिमा हो द्या त्याला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. ओ प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. गौरव द्या त्याला, ओ गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, ओ गौरव द्या त्याला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, द्या त्याला. आदर द्या त्याला, ओ आदर द्या त्याला, ओ आदर द्या त्याला, ओ आदर द्या त्याला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, आदर द्या त्याला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, आदर द्या त्याला. धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला. ओ राजांच्या प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो से करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. विनती प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार.
प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। यावेळी आपण एक आराधनेचं गीत गाणार आहोत। आपले डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये आणि एक आराधनेचं गीत गाऊ। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे येशू मेरे खुदा। हे गीत गाऊ आणि पूर्ण अंतःकरणाने ते गीत गाऊ आणि ते देवाची आपण आराधना करू। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे येशू मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे।
योग्यता से बढ़ के दिया है, अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थँक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तूच एक महान असा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू प्रभुदेवा जिवंत देव आहेस। प्रभुदेवा तू आमच्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला आणि प्रभुदेवा तू आमचे सर्व पाप प्रभुदेवा स्वतःवरती घेतले आणि प्रभुदेवा त्या क्रूसखांबावरती मरण पावला। प्रभुदेवा पुन्हा तू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि प्रभुदेवा आज तू स्वर्गामध्ये आहेस। प्रभुदेवा आज तू आमच्या जीवनामध्ये आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभुदेवा धन्यवाद देतो प्रभुदेवा, आजचा दिवस दिला आणि याची वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये यावं आणि प्रभुदेवा तुझी उपकार स्तुती करावी। जे काय प्रभुदेवा उघड्या ओठांना तुझी आराधना केलेली आहे ती तू मान्य केली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। येणारं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित कर, त्या वचनाद्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोल आणि प्रभुदेवा त्या वचनाप्रमाणे आम्ही कृती करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर। धन्यवाद देतो, सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ प्रार्थना येशूनात करतो म्हणा का पित्या, आमेन। आपण काही वेळ देवाच्या वचनामधून पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे की धन्यवाद देणं। देवाला आपण नेहमी धन्यवाद द्यावं ही परमेश्वराची इच्छा आहे। आणि ज्याप्रमाणे काल जेव्हा मी न्यूज पाहत होतो तेव्हा एक खुशखबर सर्वांच्यासाठी आपल्याला आहे की सोमवारपासून उद्यापासून सर्व प्रार्थना मंदिरं चालू होणार आहेत आणि पुढच्या रविवारपासून चर्चा सुद्धा चालू होते। आणि जेव्हा मी ही न्यूज पाहिली तेव्हा मला वाटलं की आजचा विषय की देवाला धन्यवाद देण्याबद्दल असावा, कारण आज अनेक वेळेला आपण सर्वांनी प्रार्थना केलेली आहे की चर्चसाठी किंवा कोरोना परिस्थितीसाठी, आणि देव आपल्या सर्वांच्या प्रार्थना ऐकत आहे। हालेलुया, देव आपल्या सर्वांच्या प्रार्थना ऐकत आहे। काही वेळेला आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी परमेश्वर विलंब लावतो, परंतु परमेश्वर ज्या योग्य प्रार्थना आहेत त्या प्रार्थनेचं तो उत्तर दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून परमेश्वराची स्तुती असो आणि या आनंदाच्या बातमीसाठी देवाला गौरव असो, कारण देव सर्व काही अद्भुत गोष्टी करणार आहे। आणि पुढच्या रविवारपासून आपण एकत्र येऊन त्या देवाची आराधना करू शकतो आणि त्या देवाचं गौरव करू शकतो। जेव्हा मागील काही दिवसामध्ये मला हेच वाटत होतं की आता नाताळ येणार आहे आणि ख्रिसमस येणार आहे, तेव्हा आपण भक्ती आराधना कशी करणार आहे। तेव्हा मला प्रश्न होता की ज्याप्रमाणे ऑनलाईन चर्चेस चालू आहे त्याचप्रमाणे आपल्याला नाताळ करावा लागेल का। परंतु देव आपल्या सर्वांच्या प्रार्थना ऐकत असतो आणि मी प्रार्थना करत होते की नाताळच्या अगोदर परमेश्वरानं हे सर्व चर्चेस ओपन करावेत आणि देवाच्या कृपेनं हे सर्व चर्चेस ओपन झालेले आहेत, खुली झालेले आहेत, म्हणून त्या देवाचे उपकार असते। समोर आजचा विषय आहे की आपण नेहमी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्या अंतःकरण धन्यवाद देणारं असावं ही परमेश्वराची इच्छा आहे। त्यासाठी आपण काही शास्त्रभाग वाचन करणार आहोत। लूक याचा पहिला अध्याय आणि 46 ते 56 वचन हे मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो। पहिला अध्याय आणि 46 ते 56 वचन। तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे। पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्य केले आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे। त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे। जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे।
त्याने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राम व त्याचे संतान याच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राയേल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत आले. आणि यामध्ये आपल्याला माहित आहे की मरियेचं स्तोत्र आहे. खूप वेळेला आपण या स्तोत्राकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आज मी ते तुमच्यासाठी वाचलेलं आहे की मरिया जेव्हा येशू ख्रिस्ताची आई मरिया तिच्याबद्दल आपण वाचणार आहोत. आणि जेव्हा देवदूतानं मरियेला दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की परमेश्वराची योजना काय आहे, तुझ्या पोटी येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे, आणि ही सर्व योजना जेव्हा सांगितली त्यानंतर काय केलं की मरियेनं हे स्तोत्र गायलेलं आहे. स्तोत्र याचा अर्थ काय की मरियेनं गीत गाऊन काय केलं, देवाची स्तुती केलेली आहे. आणि यामध्ये ती काय करते की देवाचं वर्णन करत आहे, देवाला धन्यवाद देत आहे. म्हणून ज्याप्रमाणे मरियेच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्ट घडणार होती, देवाची योजना पूर्ण करण्यासाठी या पूर्ण जगामधून मरियेची निवड करण्यात आली. त्यामुळं मरियेनं काय केलं की देवाला काय केलं, धन्यवाद दिलं. तिने गीत गाऊन काय केलं, देवाची स्तुती करण्याचा इथं प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे. आणि इथं सांगत आहे की कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलेलं आहे. ती सांगत आहे की या दासीकडे त्यानं पाहिलेलं आहे परमेश्वरानं, आणि परमेश्वरानं मला काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेला आहे. आणि याप्रमाणे ती काय करत आहे की त्या गीताद्वारे काय करत आहे की ती देवाला धन्यवाद देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा परिस्थिती कोणती असू दे प्रियानो, त्या सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. चांगली परिस्थिती असू दे, काही वेळेला आपल्या जीवनामध्ये जेव्हा चांगल्या परिस्थिती असतात तेव्हा आपण देवाला विसरतो. आपल्याकडे जेव्हा मोबलक गोष्टी असतात तेव्हा आपण काय करतो, देवाला विसरून जातो, देवाला धन्यवाद द्यायचं विसरतो, देवाला प्रार्थना करायचं विसरतो, देवाचं वचन वाचायला विसरतो. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात, जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, जेव्हा आपण बिकट परिस्थितीमधून जाऊ लागतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराच्या समोर जाऊन आपण काय करतो, गुडघे टेकतो. परंतु देवाची इच्छा हीच आहे की आपण सर्व परिस्थितीमध्ये, मग आपली चांगली परिस्थिती असू दे किंवा आपली वाईट परिस्थिती असू दे किंवा महाभयानक परिस्थितीमधून आपलं जीवन आपण जात असेल, परंतु त्या सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. आपण त्या इस्रायल लोकांच्या सारखं असायला नाही पाहिजे. जेव्हा चांगलं असायचं, जेव्हा त्यांना मटण मिळायचं खायला, मान्ना मिळायचा खायला, जेव्हा सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर सर्व गोष्टी पुरवायचा, तेव्हा ते देवाला धन्यवाद द्यायचे. परंतु जेव्हा त्यांना कमी पडायचं तेव्हा ते काय करायचे, मोशेच्या जवळ जाऊन त्या परमेश्वराबद्दल कुरकुर करायचे, ते परमेश्वराच्या विरोधात काय करायचे, गाराणी करायचे. म्हणून आपल्याला ते इस्रायल लोकांच्या प्रमाणे बनायचं नाही प्रियानो, की जेव्हा चांगलं असेल तेव्हाच आपण देवाला धन्यवाद द्यायचं, आणि आपण वाईट परिस्थितीमध्ये असल्यानंतर देवा तू हे का केलं, देवा तू माझ्या जीवनामध्ये ह्या अडचणी का आणल्या, असं म्हणून आपण काय करत बसतो, देवाला दोष देत बसतो. म्हणून ज्याप्रमाणे मरियेच्या जीवनामध्ये तिनं देवाला धन्यवाद दिलं, परंतु तिच्या जीवनामध्ये ती चांगली परिस्थिती होती, परंतु जर त्याचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ती परिस्थिती खूप बिकट सुद्धा होती. एक चांगली वार्ता सुद्धा होती, परंतु त्यामध्ये तिच्या जीवनामधली बिकट परिस्थिती आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण पहिला अध्याय, लूकाचा पहिला अध्याय आणि 26 ते 38 हे वचन जर आपण वाचलं, त्यामध्ये देवदूत काय करत आहे, मरियेला भेटला आणि मरियेला भेटून तो काय करत आहे, त्या मरियेला भविष्यवाणी सांगत आहे की तिच्या जीवनामध्ये जी काही घडणार होती ती भविष्यवाणी सांगत आहे. आणि जर 30-31 वचन वाचलं, देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. आणि देवदूत सांगत आहे की देवाची कृपा तुझ्यावरती झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू काय कर, येशू ठेव. हालेलुया. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की परिस्थिती मरियेची कशी होती, की मरियेचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्न ठरलेलं असताना काही दिवसामध्ये तिचं लग्न होणार होतं, आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना देवदूत येत आहे आणि मरियेला सांगत आहे की तुझ्या पोटी काय येणार आहे, येशू हा देवाचा मुलगा जन्माला येणार आहे. तिला आनंद झाला असेल, परंतु एक प्रकारे तिच्या मनामध्ये शंका सुद्धा निर्माण झाली असेल की जर माझ्या होणाऱ्या पतीनं जर मला प्रश्न विचारला की हे मूल कुणाचं आहे, तेव्हा मी काय त्याला उत्तर देणार.
परंतु इथं तिनं काय केलं की त्या सर्व गोष्टींचा विचार न करता, ज्याप्रमाणे कुमारीला लग्नाच्या अगोदर मूल जन्माला येणं ही खूप बिकट परिस्थिती आहे, तेव्हा समाजाला ती कशा प्रकारे तोंड देणार किंवा समाजाला ती कशा प्रकारे उत्तर देणार, हा सुद्धा प्रश्न त्या मरियेच्या समोर असेल. प्रियानो, आज आपण जेव्हा पाहतो की तरुण मुली जेव्हा वाईट गोष्टीमध्ये गुरफटतात आणि काही अंशानं जेव्हा त्या गर्भवती होतात, तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काय करतात की मुलींच्या वरती लांछन आणण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या गोष्टींची बडबड त्या कुटुंबाला काय करावी लागते, सहन करावी लागते. आणि ह्याच प्रकारची परिस्थिती मरियेच्या जीवनामध्ये होते. लग्न ठरलेलं होतं आणि लग्न होण्याच्या अगोदर देवदूत येत आहे आणि देवदूत मरियेला सांगत आहे की तुला एक मुलगा होणार आहे. आणि पुढं ती 34व्या वचनामध्ये सांगत आहे की मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. आणि मरिया ही पवित्र स्त्री होती, ती देवाला भिवून वागणार होती. या जगामध्ये तीच एक स्त्री एक पवित्र शुद्ध होती, म्हणून परमेश्वरानं काय केली, तिची निवड केली. आणि ती सतत सांगत आहे की हे परमेश्वरा, हे कसं काय होणार, कारण का मी अजून पुरुष पाहिलेला नाही. याचा अर्थ की तिच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे लैंगिक संबंध निर्माण झालेला नव्हता. आणि ती सांगत आहे की देवदूतानं जो संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे या अद्भुत गोष्टी होणार आहेत, तिला शंका निर्माण झाली. परंतु तरी सुद्धा तिनं त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि ती परमेश्वरावरती अवलंबून राहिली. प्रियानो, म्हणून त्यानंतर पुढील दिवसामध्ये ती काय केली की अलिशिबाला भेटली. आणि अलिशिबाला भेटल्यानंतर त्यानंतर तिनं काय केलं, हे स्तोत्र गायलं, ते गीत गायलं. प्रियानो, तिला एक आनंदाची बातमी होती की तिच्या पोटी या जगाचा उद्धार करणारा, जगाचा तारणारा जन्माला येणार होता. परंतु दुसऱ्या प्रकारची की तिला त्या समाजाला तोंड द्यायचं होतं. ज्याप्रमाणे आता या नवीन समाजामध्ये आपण जीवन जगत असताना डेव्हलप्ड समाज आहे, अनेक लोक शिकलेले आहेत, अनेक लोक चांगले हुशार आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक लोक या गोष्टीचा स्वीकार करू शकत नाहीत. परंतु त्या काळामध्ये 2020 वर्षाच्या अगोदर जेव्हा येशूचा जन्म होणार होता, तेव्हा या परिस्थितीमधून मरिया गेली. परंतु याचा एकच उद्देश की मरियेनं परमेश्वरावरती विश्वास ठेवला, परमेश्वरावरती अवलंबून राहिली. तिनं परमेश्वराच्या हातामध्ये सर्व काही गोष्टी सोपून दिल्या आणि ती काय राहिली, नेहमी परमेश्वराला धन्यवाद देत राहिली. म्हणून इथं सांगत आहे की मरिया काय करत आहे, गीत गाऊन त्या देवाला धन्यवाद देत आहे. म्हणून मरियाच्या जीवनामध्ये चांगली सुद्धा बातमी होती आणि त्याचप्रमाणे समाजाला सुद्धा तोंड द्यायचं होतं, आई वडिलांना समजावून सांगायचं होतं ह्या सर्व गोष्टी. आणि लोक कशा प्रकारे तिच्यावरती विश्वास ठेवणार ह्या पण गोष्टी होत्या. परंतु या सर्व गोष्टी असताना तिनं परमेश्वराला धन्यवाद दिला, परमेश्वराला स्तुती केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असू दे प्रियानो, चांगली परिस्थिती असू दे, वेगवेगळे आव्हानं आपल्या जीवनामध्ये येऊ देत, कसं करायचं, काय करायचं, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या जीवनासमोर उपस्थित राहतील. आपल्या जीवनामध्ये अनेक शंका निर्माण होतील. परंतु ह्या सर्व परिस्थितीमधून आपण जात असताना आपण नेहमी त्या देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा आपण त्या देवाला धन्यवाद देणार, तेव्हा देव त्या सर्व गोष्टीमधून आपल्याला मार्ग दाखवणार. देव सर्व गोष्टीमधून आपल्याला काय करणार की योग्य रस्ता दाखवणार आणि देव आपल्याला निश्चित स्थळी आपल्याला योग्य मार्गाने तो घेऊन जाणार. म्हणून आपल्याला चिंता करायची काहीच कारण नाही. मरियेनं कोणत्याच प्रकारे चिंता केली नाही, तिनं कोणत्याच प्रकारची काळजी केली नाही. तिला माहित होतं की जर देवाचा मुलगा माझ्या पोटी जन्माला येणार आहे, तेव्हा पुढे उपस्थित राहिलेली सर्व परिस्थिती परमेश्वर नियंत्रणामध्ये आणू शकतो. परमेश्वर ती परिस्थितीमध्ये लोकांना काउन्सिलिंग करू शकतो, लोकांना मार्गदर्शन करू शकतो. हा विश्वास मरियेचा परमेश्वरावरती होता आणि त्या विश्वासाद्वारे मरिया काय झाली की परमेश्वरावरती आपलं जीवन अवलंबून राहिली आणि तिनं विश्वासामध्ये वाढली. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये मरियासारखं की चांगली परिस्थिती असू दे किंवा वाईट परिस्थिती असू दे किंवा आव्हानाची परिस्थिती असू दे, सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी देवाला धन्यवाद देणारे लोक बनायचं आहे. हालेलुया. आपल्याला नेहमी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जात असताना नेहमी त्या देवाचं उपकार स्तुती आपल्याला करायचं आहे. इस्रायल लोकांच्या सारखं आपल्याला बनायचं नाही प्रियानो. जेव्हा चांगल्या गोष्टी परमेश्वर देणार
तेव्हाच आपण देवाला चांगलं म्हणणार, आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी होणार तेव्हा आपण देवाला दोष देत राहणार. अशा प्रकारचं आपलं जीवन नसायला पाहिजे. चांगली परिस्थिती असू दे, ज्याप्रमाणे इयोबाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहित आहे. इयोब चांगला श्रीमंत होता, सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. जेव्हा सर्व रसातळाला मिळालं, सर्व गोष्टी त्याच्या जीवनामधून निघून गेल्या, तेव्हा त्याचे उद्गार आहेत की परमेश्वरानं दिलं आणि परमेश्वरानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाम. म्हणून ते इयोबासारखी आपली वृत्ती असायला पाहिजे. चांगल्या गोष्टी असू देत तरी सुद्धा आपण देवाला धन्यवाद द्यायचे. वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू द्यात, आपल्या जीवनामध्ये अडचणी येऊ द्यात, आपल्या जीवनामध्ये समस्या येऊ द्यात, सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी देवाला धन्यवाद द्यायचा आहे. हालेलुया. म्हणून ही गोष्ट आपल्याला शिकण्याची गरज आहे की मरियेच्या जीवनामधून की आपण नेहमी देवाला धन्यवाद द्यायचा आहे. आणि जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो तेव्हा देव आपल्या जीवनामधून अद्भुत गोष्टी करतो प्रियानो. हालेलुया. म्हणून मरिया, तिच्या जीवनामध्ये चांगली वार्ता होती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जायचं होतं, परंतु तरी सुद्धा ती देवाला उपकार स्तुती करत आहे. ती गीत गाऊन काय करत आहे? देवाला धन्यवाद देत आहे. म्हणून देवाला धन्यवाद देणं ही महत्वाची गोष्ट आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये किंवा वाईट परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या आव्हानामधून आपण जात असताना आपल्याला देवाला नेहमी धन्यवाद द्यायचा आहे. कुरकुर न करता आपल्याला पूर्ण मनानं त्या देवाची उपकार स्तुती करायचं आहे. आणि मरियेनं कशा प्रकारे केले? गीत गाऊन काय केलं? देवाची उपकार स्तुती केली. आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गीत गाऊन त्या देवाला काय करू शकतो? धन्यवाद देऊ शकतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचणी येतील तेव्हा आपण देवाला गीत गा. जेव्हा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आव्हान येतील तेव्हा गीत गा, मोठ्यानं गीत गा. वेगवेगळ्या अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, तुमच्या रेग्युलर भाषेमध्ये तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे त्या देवाला धन्यवाद देणार तेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाला धन्यवाद देणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. चांगली परिस्थिती, वाईट परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये आव्हानं येत असताना सर्व परिस्थितीमध्ये आपण देवाला धन्यवाद द्यायचे आहे. आणि धन्यवाद देत असताना आपण गीत गाऊन सुद्धा त्या देवाला आपण धन्यवाद देऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल. त्यामध्ये लूकियाचा 7वा अध्याय, लूकियाचा 7वा अध्याय आणि 36 ते 50 हा एक दाखला आपण वाचणार आहोत. हा दाखला सर्वांच्या परिचयाचा आहे. यामध्ये येशूच्या चरणास तैलाभंग्या, आणि इथं काय करत आहे की एक पापी स्त्री आहे आणि ती स्त्री काय करत आहे की येशूला तेलाचा अभ्यंग करत आहे. आणि जर तुम्ही पहिले काही वचनं जर वाचली, मी तुमच्यासाठी वाचतो. पुरुषातील कोणी एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषांच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. ती पुरुषांच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले व त्याच्या पायाचे मुखे घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. आणि एक पापी स्त्री होती. पापी स्त्री याचा अर्थ की व्यभिचार करणारी स्त्री तिथं येशूला भेटायला आली. एक पुरुषी व्यक्तीच्या घरामध्ये येशू बसला होता आणि जी पापी स्त्री होती, वाईट वागणारी स्त्री होती, ती येशूच्या जवळ आली आणि तिने काय केलं की काही गोष्टी तिथं आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात. 38 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये ती काय करत राहिली? रडत तिथं काय करत आहे? येशूच्या जवळ ती उभी राहिली. त्यानंतर आसवांनी त्याचं काय केलं? आसवांनी म्हणजे डोळ्यामधले जे अश्रू आहेत त्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवले आणि तिच्या केसांनी तिनं काय केले? पाय त्याचे पुसले. त्यानंतर पायाची मुखे घेत राहिले आणि त्यानंतर सुगंधी तेल ते काय केले? येशूच्या डोक्याला तिनं काय केलं? लावलं. यामध्ये पहिली गोष्ट की ती येशूच्या जवळ रडत उभी होती. याचा अर्थ की तिने काय केलं की जेव्हा ती येशूच्या सानिध्यामध्ये गेली की तिने ऐकलं असेल की येशू हा जिवंत देव आहे आणि तो अद्भुत परमेश्वर आहे
आणि जेव्हा तिनं ऐकलं तेव्हा ती येशूच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर तिनं केलेल्या अपराधाची किंवा तिनं केलेल्या पापाची तिला जाणीव झाली आणि त्यामुळं ती काय करायची तिथं रडत आहे. ती देवाला प्रार्थना करत आहे की माझ्या अपराधाची काय कर, क्षमा कर, माझ्या आतापर्यंत केलेल्या सर्व पापांची तू काय कर, मला क्षमा कर. ती रडत आहे, आक्रोशानं आपल्या मनामध्ये त्या देवाला काय करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि त्यानंतर जेव्हा जर तुम्ही शेवटी जर वचन वाचलं तर त्यामध्ये 50 वचन, मग त्याने त्या स्त्रीला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. आणि 46 तुम्ही त्याच्या मस्तकाला तेल लावले नाही. 47 या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो हिची जी पुष्कळ पापे आहेत त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली तो थोडकी प्रीती करतो. हालेलुया. आणि इथं सांगत आहे येशू ख्रिस्ताच्या मुखामधून आलेले उद्गार आहेत की त्या स्त्रीनं सर्व लोकांच्या पेक्षा त्या येशूवरती जास्त प्रेम केलेलं आहे. हालेलुया. तिथं काय करत होती ती स्त्री, आपल्या अश्रूंना, डोळ्याच्या अश्रूंना त्याचे पाय धुतले आणि केसांनी त्याचे पाय पुसले आणि ती त्याच्या पायाचे मुखे घेत आहे. हालेलुया. हे अद्भुत वातावरण किंवा हे चित्र जर आपण पाहिलं की त्या स्त्रीचं परमेश्वरावरती असणारं प्रेम, आणि त्यानंतर सुरुवातीला ती येशू ख्रिस्ताच्या जवळ उभा राहिलेली आहे आणि आक्रोश करत आहे, रडत तिथं काय करत आहे, ती उभा राहिलेली आहे. तिनं पूर्ण आपला पश्चाताप केला, आपलं पाप त्या परमेश्वरासमोर कबूल केलं आणि त्याचा परिणाम झाला की येशूनं तिच्या सर्व पापाची, तिच्या सर्व अपराधाची तिला क्षमा केली. आणि इथं सांगत आहे की तुझ्या विश्वासानं तुला तारलेलं आहे आणि तिला तारण मिळालं, तिला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रियानो, म्हणून ज्याप्रमाणे तिनं पण काय केलं की जेव्हा ते येशूच्या सानिध्यामध्ये गेले, पहिली गोष्ट की तिनं पश्चाताप केला, देवाला काय केलं की आपल्या पापाची कबुली दिली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की तिनं काय केलं की सुगंधी तेल येशूला लावलं. जर त्या काळामध्ये जर आपण पाहिलं, ज्याप्रमाणे आता आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे सेंट बाजारामध्ये असतात. जर सेंट जर घ्यायला झाले तर खूप महाग असतात. छोट्या बोटल असेल त्या 70-80 रुपये किंवा मोठी बोटल असेल तर 150च्या किंवा 200च्या पुढंच त्याच्या रेंज असतात. हा आता तयार झालेला सेंट. आणि त्या काळामध्ये अत्तर आता सुद्धा खूप महाग आपल्याला भेटतं. अत्तराची एवढी जर छोटीशी बोटल असेल तर ती बोटल सुद्धा खूप आपल्याला महाग किंवा जास्त पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु ह्या स्त्रीनं काय केलं की येशूला धन्यवाद देण्यासाठी येशूनं तिच्या अपराधाची क्षमा केली, तिच्या पापाची क्षमा केली, म्हणून तिनं देवाला धन्यवाद देण्यासाठी तिनं सुगंधी तेलाचा अभिषेक त्या येशूला केला. त्या काळामध्ये ते तेल खूप महाग होतं. जर ते सुगंधी तेल तिनं विकलं असतं तर तिला पुष्कळ पैसे सुद्धा मिळाले असते. परंतु ते पैसे मिळवण्यापेक्षा ते पैसे मिळाले असते, परंतु त्या पैशानं काही दिवस गेले असते, परंतु त्या तेलाचा उपयोग ते पैसे कमवण्यासाठी न करता तिनं त्या देवाला अभिषेक केला आणि त्याचा परिणाम झाला की देवानं, येशूनं त्या स्त्रीचं तारण केलं. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे स्त्रीनं पश्चाताप केला आणि त्याचप्रमाणे तिनं देवाला धन्यवाद दिला. तिनं काहीतरी देण्याद्वारे काय केला की देवाला धन्यवाद दिला आणि तो धन्यवाद परमेश्वराला खूप आवडला आणि येशूला आवडला. आणि येशूनं तिच्या सर्व पापांची क्षमा केली, तिच्या सर्व अपराधाची क्षमा केली आणि तिला तारण मिळालं. हालेलुया. म्हणून आज आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे मरियेनं देवाला धन्यवाद कशा प्रकारे दिला, तिनं गीत गाऊन देवाला धन्यवाद दिला. तिच्या जीवनामध्ये, मरियेच्या जीवनामध्ये आव्हानाची परिस्थिती होती, समाजाला कशा प्रकारचं तोंड द्यायचं हे सर्व प्रश्नोत्तर तिच्या मनामध्ये असतील, परंतु तिचा परमेश्वरावरती विश्वास होता आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये तिनं देवाला काय केला, धन्यवादाचं स्तोत्र गायलं, गीत गाऊन त्या देवाला धन्यवाद दिला. म्हणून आपण सुद्धा गीत गाण्याद्वारे त्या देवाला धन्यवाद देऊ शकतो. दुसरी गोष्ट की ही जी व्यभिचारी स्त्री होती, पापी स्त्री होती, तिनं परमेश्वराच्या जवळ पश्चाताप केला आणि त्याचप्रमाणे सुगंधी तेलाचा अभिषेक करून त्या देवाला काय केला की धन्यवाद देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला काहीतरी देऊन सुद्धा आपण त्या देवाला धन्यवाद देऊ शकतो. म्हणून काही वेळा आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा आपण चर्चमध्ये पेढे वाटणे, काही वेळा
आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रार्थना जेव्हा परमेश्वर ऐकतो तेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण काय करतो की चर्चमध्ये वेगवेगळ्या गोष्टी देऊन आपण काय करतो की देवाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इथं काय केलं की ह्या व्यभिचारी स्त्रीनं ते सुगंधी महागातलं तेल त्या परमेश्वराला देऊन तिनं देवाला धन्यवाद दिला. म्हणून आज आपण देवाला देण्याद्वारे सुद्धा आपण देवाला धन्यवाद देऊ शकतो. म्हणून सर्व परिस्थितीमध्ये हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण सर्व परिस्थितीमध्ये आपण देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. कारण देव हा अद्भुत परमेश्वर आहे. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याची नजर, त्याची दृष्टी आपल्यावरती असताना आपण नेहमी त्याचं स्तुतिगान करावं, आपण नेहमी त्याला धन्यवाद द्यावं, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण एक पाहणार आहोत. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि याचं जर हेडिंग जर आपण वाचलं, दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय यामध्ये सांगत आहे की मोवाब आणि अम्मोन यांच्यावर मिळालेला विजय. यहोशाफाट आणि इस्रायल लोक यांना परमेश्वराने काय केले की मोवाब लोक आणि अम्मोन लोक त्यांच्यावरती चढाई करून येणार होते, त्यांच्याशी युद्ध खेळायला येणार होते. आणि जेव्हा यहोशाफाटाला प्रश्न निर्माण झाला की आता यांच्या समोर कशा प्रकारे त्यांना उत्तर द्यायचं, कशा प्रकारे त्या लोकांच्या समोर युद्ध करायचं, हे सर्व यहोशाफाट हा जो राजा होता त्याच्या मनामध्ये जेव्हा प्रश्न झालेत तेव्हा 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुद्याने उपास करावा असे त्याने फरमाविले. हालेलुया. जेव्हा त्याच्या समोर दुसरा मार्ग दिसला नाही, की जेव्हा ते अम्मोनी लोक आणि मोवाबी लोक या इस्रायल लोकांच्या वरती जेव्हा युद्ध करायला येत होते तेव्हा ह्याला खूप भीती वाटली त्या लोकांची. आणि त्या लोकांची भीती वाटल्यानंतर यानं काय केले की पहिली गोष्ट की कोणत्याही प्रकारे नियोजन न करता तो परमेश्वराला शरण गेला. हालेलुया. आणि त्यानं फरमान काढलं त्याच्या राज्यामध्ये की सर्व लोकांनी काय करायचा, उपवास करायचा. आणि सर्व लोकांनी उपवास केला आणि सर्व ते यहोशाफाट आणि इस्रायल लोक देवाला काय केले, शरण गेले आणि देवाला प्रार्थनेमध्ये गेले. प्रियानो, म्हणून ज्याप्रमाणे याच्या जीवनामध्ये यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक, देवाचे लोक यांच्यावरती जेव्हा दुसरे राजे चढाई करून येत होते तेव्हा हे घाबरले आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये यांनी युद्ध न करता त्यांनी काय केले की परमेश्वराला प्रथम स्थान दिलं आणि परमेश्वराला ते काय केले, शरण गेले. आणि जर तुम्ही हा अध्याय पूर्ण वाचला तर खूप सुंदर गोष्ट आहे की परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल. आणि घरी गेल्यानंतर हा अध्याय तुम्ही नक्कीच वाचा. यामध्ये 12वं वचन जर आपण वाचलं, हे आमच्या देवा तू त्यांचे शासन करणार नाहीस काय, कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आणि त्यांनी कबूल केले की हे परमेश्वरा, त्या लोकांची युद्ध करण्यासाठी आमच्याकडे ताकद नाही, आमची कुवत नाही आहे, तेव्हा आम्ही काय करावे हे आम्हाला सुचत नाही. आणि त्यानं कबूल केले की आम्हाला काही सुचत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. हालेलुया. परंतु तो सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये हे युद्ध आलेलं आहे, युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायचं हे कळत नाही. परंतु महत्वाची गोष्ट, आमचे डोळे कुणाकडे लागलेले आहेत, तुमच्याकडे लागलेले आहेत. हालेलुया. हे परमेश्वरा, आमची दृष्टी तुझ्याकडे लागलेली आहे, कारण तू आमच्या बरोबर चालणारा परमेश्वर आहेस, तू आमच्या बरोबर नेहमी राहणारा परमेश्वर आहेस. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की 15वं वचन की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. आणि जेव्हा ते लोक परमेश्वराला शरण गेलेत तेव्हा परमेश्वर त्यांना अभिवचन देत आहे. परमेश्वर सांगत आहे की घाबरू नका, कचरू नका, हे युद्ध तुमचं नाही, तर हे कोणाचं युद्ध आहे, माझं युद्ध आहे, देवाचं युद्ध आहे. म्हणून इथं काय करत आहे, यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक जेव्हा युद्ध करणारे लोक त्यांच्यावरती येत असताना ते परमेश्वराला शरण गेलेत. आणि परमेश्वराला शरण गेल्यानंतर परमेश्वर त्यांना अभिवचन देत आहे की हे युद्ध तुमचं नाही, तर हे युद्ध माझं आहे. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर आज तुम्हा सर्वांना अभिवचन देत आहे. प्रियानो, जे लोक ऐकत आहेत त्या सर्व लोकांना की आज तुम्ही वेगवेगळ्या बिकट परिस्थितीमधून जात असाल, वेगवेगळ्या समस्येमधून, वेगवेगळ्या अडचणीमधून जात असताना
आणि आज परमेश्वर तुम्हाला सर्वांना अभिवचन देत आहे की हे युद्ध परमेश्वराचं आहे. हे युद्ध परमेश्वर तुमच्या वतीनं लढत आहे आणि या युद्धामध्ये परमेश्वर तुम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तर सांगत आहे की उद्या त्यांच्याशी सामना करावायचा. पहा ते सीसघाट चढून येत आहेत. यरुयेल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठा. आणि इथं 17 वचनामध्ये सांगत आहे की तुम्ही स्थिर उभे राहा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि इथं परमेश्वर सांगत आहे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही विश्वासामध्ये खंबीर राहा, तुम्ही स्थिर उभे राहा. परमेश्वर काय आहे? तुमच्या बरोबर आहे. आणि इथं 17 वचनामध्ये सांगत आहे की तुम्ही स्थिर उभे राहा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आपल्या बरोबर नेहमी परमेश्वर आहे आणि आपल्याला नेहमी देवाच्या वचनामध्ये स्थिर राहायचं आहे. परमेश्वराच्या विश्वासामध्ये आपल्याला स्थिर राहण्याची गरज आहे प्रियानो. आणि त्यानंतर जेव्हा ते सैन्य आलं ते यहोशाफाट राजा आणि ते इस्रायल लोकांच्या वरती, तेव्हा 24-21 वचनामध्ये काय केलं त्याने? बरोबर बाहेर जाताना परमेश्वराला धन्यवाद करा, कारण त्यांची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. आणि यहोशाफाट देवानं सांगितलं होतं की तुम्ही धन्यवाद द्या, स्तोत्र गा, परमेश्वर तुमच्या वतीनं लढल. आणि त्यानंतर ते काय करत होते? यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक हे काय करत होते की देवाला धन्यवाद देत होते. आणि देवाला धन्यवाद देत असताना ते लोक आलेत युद्ध करायला, तेव्हा त्यांच्यामध्येच आपापसामध्ये युद्ध झालं आणि त्यानंतर सर्व लोक मरण पावलेत. आणि त्यांनी जे काही साहित्य आणलेलं होतं ते सर्व त्या रणभूमीवरती इकडं तिकडं विस्कटलेलं होतं. आणि जेव्हा यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक त्या युद्धाच्या भूमीवरती गेलेत, तेव्हा त्यांनी काय केलं की ते सर्व साहित्य गोळा करून आणलं. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ की परमेश्वरानं त्या लोकांच्या सोबत युद्ध केलं आणि यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक यांचं त्यांच्यापासून संरक्षण केलं, त्यांना वाचवलं आणि परमेश्वर स्वतः त्या लोकांच्या सोबत युद्ध लढला. म्हणून जेव्हा आज आपण बिकट परिस्थितीमधून जात असताना, वेगवेगळ्या अडचणीमधून जात असताना, काही वेळेला आपण या यहोशाफाट राजासारखा आपली मनस्थिती निर्माण होते की आपल्याला सुचत नाही काय करायचं. परंतु यहोशाफाट राजा परमेश्वराला शरण गेला, त्याप्रमाणे आपल्याला परमेश्वराला शरण जायचं आहे. आपल्याला जर सुचत नसेल, आपल्याला काही उत्तर मिळत नसेल, तर आपल्याला काहीच करायचं नाही, तर आपल्याला परमेश्वराला शरण जायचं आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराला शरण देतो तेव्हा परमेश्वर सर्व परिस्थितीमधून, सर्व अडचणीमधून तो मार्ग काढतो. प्रियानो, ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना मार्ग सांगितला, फक्त तुम्ही देवाला धन्यवाद द्या. आणि त्या लोकांनी देवाला धन्यवाद दिलं आणि देवानं अद्भुत गोष्टी केल्या. त्या युद्धामध्ये काय केले की त्यांच्यामध्ये ताळमेळ निर्माण झाला आणि त्यानंतर तेच आपापसामध्ये युद्ध केलं त्यांनी आणि ते मरण पावले. यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक यांना युद्ध करायला लागलं नाही. म्हणून अशा प्रकारे त्या लोकांनी काय केला? यहोशाफाट राजाला विजय मिळवला आणि त्या सर्व लोकांचा संहार परमेश्वरानं केला. म्हणून ज्याप्रमाणे यहोशाफाट राजा याने उपवास केला, परमेश्वराला शरण गेला आणि त्याने काय केलं की परमेश्वराला धन्यवाद दिलं. प्रिया, म्हणून धन्यवाद देणं ही आपल्याला साधी गोष्ट वाटते, परंतु जेव्हा आपण देवाला पूर्ण मनापासून नेहमी जेव्हा देवाला धन्यवाद देतो तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करत असतो. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला गोष्टी आठवण त्या देवाला सांगायची की देवा मी तुला धन्यवाद देतो, देवा मी तुझी उपकार स्तुती करतो. म्हणून ज्याप्रमाणे मरियेनं देवाला धन्यवाद दिला, ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे ती व्यभिचारी स्त्री तिनं देवाला धन्यवाद दिला आणि ज्याप्रमाणे यहोशाफाट राजा यांना देवाला धन्यवाद दिला. मरियेनं गीत गाऊन देवाला धन्यवाद दिला. व्यभिचारी स्त्रीनं देवाला काहीतरी अर्पण करण्याद्वारे देवाला धन्यवाद दिला. आणि यहोशाफाट राजा यानं देवावरती अवलंबून राहिला आणि देवाला धन्यवाद दिला. त्यानं देवाच्या वचनावरती, देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. देवाने जे सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी लढेल, तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि यहोशाफाट राजा आणि इस्रायल लोक यांनी त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला. त्यांना माहित झालं की परमेश्वर आपल्या वतीनं लढणार आहे, आपल्याला लढण्याची गरज नाही. त्यांनी परमेश्वरावरती अवलंबून राहून त्या देवाला धन्यवाद दिला
आणि जेव्हा परमेश्वराने सांगितले होते की फक्त स्तोत्र गा, फक्त तुम्ही देवाला धन्यवाद द्या, आणि यहोशफाट राजा आणि ते इस्रायल लोक देवाला धन्यवाद देत आहेत, आणि अचानक तिथं त्यांच्यामध्ये आपापसामध्ये युद्ध तयार झालं. हालेलुया. आणि सर्व लोकांचा वध परमेश्वराने त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळत आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा नेहमी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणून आज आपण 6 ते 7 महिन्यापासून, मार्च महिन्यापासून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आपले चर्चेस बंद आहेत. आपण सर्वजण प्रार्थना करत आहे, परंतु देवानं ते आपल्या सर्व प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून आज आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे प्रियानो, की त्या देवाला उपकार स्तुती करायचा आहे की देवा तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहेस, देवा तू आमच्या प्रार्थना ऐकलेलं आहेस. म्हणून नेहमी देवाला धन्यवादाचं अंतःकरण आपल्याला पाहिजे प्रियानो. नेहमी त्या देवाला धन्यवाद देणारं मन आपल्याला पाहिजे प्रियानो. आपली परिस्थिती कशी असू दे, अडचण असू दे, समस्या असू दे, आव्हान असू दे, किंवा वेगवेगळ्या भयानक परिस्थितीमधून आपण जात असू दे, परंतु आपल्याला नेहमी त्या देवाला धन्यवाद द्यायचा आहे. आपल्याला धन्यवाद द्यायचं विसरायचं नाही प्रियानो. म्हणून यावेळी आपण या वचनासाठी देवाला आभार मानू, आणि यावेळी एक सुंदरसं पुन्हा एकदा ते गीत गावं की धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. हे गीत गावं, आणि ते गीत गावून त्या देवाची आपण आराधना करू. आपण आपले पूर्ण अंतःकरणानं ते गीत गावं. त्या देवाला सांगू की देवा मी तुला धन्यवाद देत आहे, देवा मी तुला उपकार स्तुती करत आहे. म्हणून ते गीत गावं, आणि ते गीत गाऊन देवाला धन्यवाद देऊ, आणि त्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ आऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद.
यावेळी आपण आपले डोळे बंद करू, आपण यावेळी प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव चावितो प्रभुदेवा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही प्रभुदेवा तुझे उपकार स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ज्याप्रमाणे प्रभुदेवा मरियेनं तुला स्तोत्र गाऊन परमेश्वरा तुला धन्यवाद दिला, ज्याप्रमाणे प्रभुदेवा त्या पापी स्त्रीनं तुला सुगंधित तेल देऊन परमेश्वरा तुला धन्यवाद दिला. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे यहोशफाट राजा यांनी परमेश्वरा तुझ्यावरती अवलंबून राहून परमेश्वरा ओ प्रभुदेवा तुला शरण जाण्याद्वारे परमेश्वरा त्यांनी तुला धन्यवाद दिला, त्याप्रमाणे प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा ते धन्यवाद देणारा अंत करून तो आम्हाला दे परमेश्वरा. ज्याप्रमाणे योबाचे उद्गार आहेत की देवानं दिलं आणि देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाम. होय परमेश्वरा, आम्ही सर्व चांगल्या परिस्थितीमध्ये परमेश्वरा, सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये आणि सर्व प्रकारच्या आव्हानामध्ये प्रभुदेवा आम्ही बिकट समस्येमधून, बिकट अडचणीमधून आम्ही जात असताना परमेश्वरा आम्ही सर्व परिस्थितीमध्ये फक्त तुला धन्यवाद द्यावं परमेश्वरा. तू केलेल्या अद्भुत गोष्टी आठवून परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानावेत, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. ओ प्रभुदेवा, धन्यवाद देतो, येशू तुझी स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. ओ प्रभुदेवा, तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा, तुझं अभिवचन आहे की मी तुमच्या पद्धतीनं मी तुमच्यासाठी युद्ध लढणार आहे. होय परमेश्वरा, प्रभुदेवा आमच्या सर्व युद्ध परमेश्वरा तू स्वतः लढणारा परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा, तू सांगत आहे की तुम्ही स्थिर राहा. होय परमेश्वरा, मला वचनामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे. ओ प्रभुदेवा, तू आमच्या बरोबर आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो, असा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा शब्द दिवस तुम्ही आशीर्वादाचा केला, वचनाद्वारे तू आमची भेट घेतली प्रभुदेवा. आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य होतं, तुझी उपस्थिती होती, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो प्रभुदेवा, त्या मरियेसारखं, ते यहोशफाट राजासारखं आणि प्रभुदेवा त्या विधवा प्रभुदेवा ती जी काय पापी स्त्री होती त्या स्त्री सारखा अंत करून तो आम्हाला दे परमेश्वरा, की सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुला धन्यवाद देऊ परमेश्वरा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभुदेवा. आम्ही यावेळी प्रभुदेवा विशेष तुला उपकार स्तुती करतो. धन्यवाद देतो प्रभुदेवा, जे काय प्रभुदेवा चर्चेस चालू होणार आहेत परमेश्वरा पुढील आठवड्यापासून परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो परमेश्वरा. आम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेचं तू उत्तर दिलेलं आहेस. ओ प्रभुदेवा, आमच्या सर्व प्रार्थनेचं प्रभुदेवा तू उत्तर दिलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रभुदेवा तू आमच्या प्रार्थना ऐकतोस. प्रभुदेवा, आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी काही वेळा विलंब लागतो, परंतु प्रभुदेवा तू आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा, तू जिवंत देव आहेस. ओ प्रभुदेवा, आमच्या प्रार्थनेकडे कान लावणारा तू परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो प्रभुदेवा. पुन्हा जे काय प्रभुदेवा चर्चेस चालू झालेले आहेत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तेव्हा आम्ही प्रार्थना करताय प्रभुदेवा, सर्व चर्चेसना आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकाने प्रभुदेवा शासनाचे नियम पाळून प्रभुदेवा चर्चेस घेण्यासाठी प्रभुदेवा तुम्ही सहाय्य करा. प्रत्येक पालकांना प्रभुदेवा, प्रत्येक चर्चेसना तुम्ही आशीर्वादित करा. आणि प्रभुदेवा येणाऱ्या दिवसामध्ये होणारे चर्चेस प्रभुदेवा तुम्ही मंडळ्या आशीर्वादित करा. होणाऱ्या प्रार्थना भक्ती तुम्ही आशीर्वादित करा. या वर्षीचा नाताळ प्रभुदेवा आम्ही चर्च मध्ये घेणार आहोत, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो प्रभुदेवा. सर्व शासकीय नियमांचं पालन करण्यासाठी प्रभुदेवा प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुम्ही सहाय्य करा. धन्यवाद देतो. आणि या दिवसामध्ये प्रभुदेवा कोणत्याही मंडळीमध्ये प्रभुदेवा कोरोनाचे इन्फेक्शन होऊ नये, कोणत्याही मंडळीमधील प्रभुदेवा लोकांना प्रभुदेवा कोणाचा आजार होऊ नये प्रभुदेवा, यासाठी तुम्ही सहाय्य करा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा आजची भक्ती आराधना आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. चर्चेस प्रभुदेवा चालू केली त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देत आहे प्रभुदेवा. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तो आम्हाला धन्यवाद देणारा अंतकरण दे. आम्ही नेहमी तुला उपकार स्तुती करणारा अंतकरण तो आम्हाला दे परमेश्वरा. आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव होते. धन्यवाद देतो. ऑनलाईनच्या रीतीने प्रभुदेवा जे ऐकणारे लोक आहेत त्या प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येकाला धन्यवाद देणारा अंतकरण दे. सर्व चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये प्रभुदेवा प्रत्येकानं प्रभुदेवा तुझी आठवण करावी आणि तुला शरण जावं. ज्याप्रमाणे यहोशफाट राजा तुला शरण आला त्याप्रमाणे प्रत्येकानं प्रभुदेवा तुला शरण यावं, तुझी उपकार स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावं, यासाठी तू प्रत्येकाला सहाय्य कर. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सुद्धा तुम्ही सहाय्य करा. प्रत्येकानं प्रभुदेवा नेहमी तुला धन्यवाद द्यावं, यासाठी तू आम्हाला ते अंतकरण दे. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं, भक्ती आराधना आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ.
प्रार्थना येशूनात करतो म्हणून ऐका पित्या. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळात तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या सोबत, आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन रीतीनं जे पाहत आहेत त्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू. थँक्यू.